रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये असणाऱ्या कसालखंड ग्रामपंचायतमध्ये आज उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी प्रफुल्ल मते यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रफुल्ल मते यांची कसालखंड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच त्यांना कसालखंड ग्रामपंचायतमधील भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने प्रत्येक उमेदवाराला त्यांनी 6 महिन्याचं कालावधीमध्ये उपसरपंचपद दिलं जातं. कसालखंड ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक अधिकारी काम म्हणून ग्रामपंचायतचे सरपंच संजय घरत व ग्रामविकास अधिकारी सदाशिव लवटे यांनी पाहिले व सकाळी 10 वाजता एकमेव उमेदवारी अर्ज उपसरपंच पदाकरिता प्रफुल्ल मते यांचे आले होते व त्यांना कोणत्याही उमेदवारीने त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारी अर्ज न दाखल केलं नाही व प्रफुल्ल मते यांना बिनविरोध उपसरपंचपदी 2 वाजता निवडणूक अधिकारी यांनी उपसरपंचपदी जाहीर केले व यावेळी कसालखंड ग्रामपंचायत हद्दीतील असणारे प्रफुल्ल मते यांना त्यांच्या चाहत्यांनी व मित्रमंडळी व ग्रामस्थ येऊन प्रफुल्ल मते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शुभेच्छा देण्याकरता कसालखंड ग्रामपंचायतमधील कसालखंड, शिवाजीनगर, आष्टे व इतर भागातील नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईक व गावात कसालखंड ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व मते घराण्यात फक्त प्रफुल्ल मते हे एकमेव उपसरपंच कसालखंड ग्रामपंचायतमध्ये विराजमान झाले, त्यांच्या जवळील ग्रामस्थांनी म्हटले आहे व सर्व मते कुटुंबाला प्रफुल्ल मते यांची उपसरपंचपदी निवड होताच त्यांना आनंद मावेना गगनाला. अशा प्रकारे प्रफुल्ल मते यांची वाजत गाजत मिरवणूक गावातील कसालखंड गावातील ग्रामस्थांनी घराघरामध्ये आरती करण्यात आली व त्यांना त्यांच्या निवासस्थानपर्यंत मिरवणूक काढत ताशाच्या ढोल ताशावर बँजो पथक वाजत गाजत त्यांना फटाक्याच्या आतषबाजीमध्ये प्रफुल्ल मते यांना आपल्या निवासस्थानी सोडण्यात आले व याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने व त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या ग्रामपंचायतमधील श्री संजय नारायण घरत सरपंच व गीता महेश पाटील सदस्य, प्रकाश बाळाराम पाटील सदस्य, अस्मिता अनंत पाटील आता सध्याच्या पंचायत समिती गटच्या नवचित सदस्य आहेत. प्रफुल्ल यशवंत मते यांना उपसरपंचपदी निवड करण्यात आली व रुपेश लक्ष्मण पाटील सदस्य, स्वाती गिरीश पाटील सदस्य, सुचिता सुरेश नाईक सदस्य, सुभाष बळराम खांबळे सदस्य व कामिनी विश्वनाथ पाटील सदस्य व ग्रामविकास अधिकारी म्हणून सदाशिव धोंडीराम लवटे व सर्व ग्रामपंचायतमधील वृंदावन अधिकारी रमेश गौरू गाढे व ऋतिका रुपेश नाईक, अंकिता मोतीराम मते, संदीप गौतम गाढे या सर्व स्टाफने प्रफुल्ल मते यांना शुभेच्छा दिल्या. याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने व त्यांना शुभेच्छा देण्याकरता ग्रामस्थ व सरपंच यांनी आपल्या बाईटमधून त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत आपण पाहूया. ग्रामपंचायत कसालखंडचे सरपंच म्हणून निवडणूक अधिकारीचं काम असं की दर 6 महिन्याला आम्ही प्रत्येकाला चान्स देतोय उपसरपंच पदाची आणि अतिशय खेलीमेलीने वातावरणाने आम्ही उपसरपंच पदाचं निवडणूक ही अशी दर 6 महिन्याला आम्ही हाताळतो.
ह्यावेळेस प्रफुल्ल मतेंना चान्स असं दिलं की प्रफुल्ल मतेंचाच नंबर होता म्हणून प्रफुल्ल मतेंना चान्स दिले. आज आमचे मित्र प्रफुल्ल ईश्वर मते आज ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड या ठिकाणी त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अशीच गावाची आमच्या ग्रामपंचायतीची विकास कामं करत राहावी, नवीन नवीन निधी आणावेत आणि विकास कामं करावीत. शुभेच्छा देताना आनंद होतो. एक गरीब घरातला मुलगा, त्यांचं मते कुटुंबातला, आज मते कुटुंबाला कधी पद मिळालं नव्हतं, सदस्यपदी कधी निवडून आले नव्हते. निवडून आल्यानंतर आज त्यांना ग्रुप ग्रामपंचायत आमच्या सर्वांच्या माध्यमातून हा खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या माध्यमातून आणि आमचे कार्यसम्राट आमदार महेश शेठ बालीसाहेब यांच्या माध्यमातून जे 6-6 महिने आम्ही ठरवलेले की प्रत्येकाला उपसरपंच पदी नियुक्ती व्हावी, प्रत्येकाला संधी मिळावी. ते तसं आज एक गरीब घरातल्या मुलाला आणि मते कुटुंबातल्या आमच्या गावातल्या कुटुंबाला आज एक संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, नाव लौकिक करण्याची संधी आज त्यांना या पक्षाच्या माध्यमातून मिळाली. धन्यवाद. यशवंत मते. मला माझ्या पूर्ण ग्रामपंचायत कमिटीने बिनविरोध उपसरपंच निवड दिली, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि येत्या काळात आम्हाला जेवढे जेवढे कामं करता येईल गावासाठी तेवढे आम्ही कामं करत राहू.